हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती. तर आज आम्ही हळदी-कुंकाचा आणि बोरनाचा कार्यक्रम करणार आहे. अन्वीचा आणि आधीचा दोघांचा पण करणार आहे. त्याचा करणार नव्हती, पण गल्लीतल्या बायका म्हणत की बाबा पहिला आहे त्याच्यामुळे कर म्हणून. म्हणून त्याचं पण करत आहे दोघांचं पण. आणि थोडंफार डेकोरेशन आम्ही केलं आहे, थोडं बाकी आहे. आणि ते शूट करायचं लक्षच नाही आधीपासून, सुरुवातीपासून. त्याच्यामुळे म्हणजे थोडंफारच केलं आहे, बाकीचं डेकोरेशन अजून बाकी आहे. तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ कंटिन्यू करा. चला तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसं केलं आहे. तर हे पोस्टर आम्ही आधीच लावून घेतलं होतं, म्हणजे शूट करायचंच राहून गेलं ते घाईघाईमध्ये. आणि ह्या बोरणांचं पताका आम्ही घरीच तयार केलं आणि बाकीचं पण घरीच तयार केलं होतं, साधं सिंपलच. आणि फक्त ते मी पोस्टर मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलं होतं. मग इकडे पटापट एका प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये मुरमुरे घेतले आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला पतंजलीचे बिस्किट ठेवले. 2 प्रकारचे चॉकलेट आणलेले होते, ते चॉकलेट ठेवून घेतले. मग आणि थोडे बोरं, हरभरे टाकले आणि मधामध्ये थोडी जागा ओपन होती, तर मग असे मस्त असे काजूचे बिस्किट आणलेले होते खारे, ते टाकून दिले. असं साधं सिंपल डेकोरेशन केलं. मला पण काही एवढं जमत नाही, फर्स्ट टाइम मी डेकोरेट करत होते. कारण यावेळेस अन्वीचं आम्ही 1-2 वेळेस केलं आहे, पण असं साधं सिंपलच केलं आहे. डेकोरेशन वगैरे काहीच केलं नव्हतं. पण यावेळेस रील्समध्ये बघितलं वेगवेगळ्या, त्याच्यामुळे म्हटलं चला आपण पण थोडंफार करू. आणि इथं गहू वगैरे पण काढून ठेवले होते, म्हणजे हळदी-कुंकू पण आजच करायचं होतं. तर मग बायकांचं पण ओटी भरण्यासाठी. आणि आज कसं सुट्टी होती आणि आज शेवटचा दिवस होता. त्याच्यामुळे म्हटलं आजच करून घेऊ, कारण वेळच नाही मिळाला आणि रविवारशिवाय आम्हाला वेळच कालच नाही भेटत. गावामध्ये जाऊन हे सर्व सामान आणलं होतं, म्हणजे ऐन वेळेवर झालं होतं की बा करायचं आहे म्हणून. कारण सोनूचं तर मी करत नव्हते यावर्षी, फक्त अन्वीचं करत होते. आणि अन्वीचं पण यावर्षी शेवटचं वर्ष होतं. तर मग बाकीच्या बायका म्हटल्या की नाही आज म्हणजे यावेळेस त्याचं पहिलं आहे तर कर म्हणून. त्याच्यामुळे मग त्याचं पण करायला म्हणजे टायमावर ठरवलं होतं. मग त्याला ड्रेस पण नव्हता, मग ड्रेस पण गावातून अर्जंटमध्ये त्यांना आणायला सांगितला होता, पण टायमावर तो पण मिळत नव्हता. कारण सर्व लोक म्हणत होते की आता संक्रांत झाली, त्याच्यामुळे काळा ड्रेस कोणाकडेच नव्हता. आणि एका ठिकाणी भेटला, तो पण ब्लॅक कलरचा कुर्ता आणि व्हाईट कलरची पॅन्ट असं मिळालं होतं. पण ते माहितीये का त्याच्या डोक्यातून जातच नव्हतं, त्याला फिट झाला होता. मग त्याच्यासाठी तो त्याला घातलाच नव्हता. आम्ही घरचेच जे कपडे होते तेच घातले होते. बाकी दोघांना पण ज्वेलरी वगैरे मी ऑनलाईनच घेतली होती. दोघी मुलींना ड्रेस पण मी ऑनलाईनच घेतले होते. पण त्यानं ज्वेलरी पण घालू दिली नाही, काहीच नाही. म्हणजे साधं सिंपलच केलं होतं. आधी त्याचं फोटोशूट केलं होतं मी संक्रांतच्या वेळेस. म्हटलं गाड्या त्याचं काही बोलणार करू नये आपण, त्याच्यामुळे मग मी आधीच फोटोशूट वगैरे करून घेतलं होतं. पण बाकीच्या बायका म्हणाल्या की नाही जसं बा त्याला कर म्हणून, त्याचं पहिलं आहे, नाहीतर मग उन्हाळा जड वगैरे जातो मुलांना, असं छोट्या मुलांना असं सांगत होत्या. मग इथं मुलींनी मस्त फुलं पण कुस्करून ठेवले होते डेकोरेशनसाठी. मग इथं मी 2-3 काचाच्या ज्या वाट्या होत्या त्या काढून घेतल्या आणि तिळगुळचे लाडू पण विकतच आणले होते. कारण घरी जे लाडू बनवले होते मी ते संपून गेले होते. कारण आता भरपूर दिवस झाले होते ना संक्रांत जाऊन, तर संक्रांतच्या 1-2 दिवस आधीच मी बनवले होते आणि मुलींनी रोज खाऊन-खाऊन पूर्ण संपवून टाकले. म्हटलं आता टाईमावर तर थोडंफार काहीतरी पाहिजे. तर मग हे विकतच आणले होते. मग असं बाउलमध्ये थोडं-थोडं सगळं टाकून घेतलं. पण मग डेकोरेशन ऐन वेळेवर सोनू पण एवढा रडत होता, एवढा रडत होता की बिलकुल राहतच नव्हता. माहितीये का, एवढं परेशान केलं त्याने की बस. आणि घरामध्ये जेव्हा आम्ही त्याचं फोटोशूट वगैरे करतो ना, तो व्यवस्थित तयारी पण करू देतो, फोटो पण काढू देतो, मस्त राहतो एकदम. रडत नाही वगैरे काहीच नाही. पण त्या दिवशी त्याला काय झालं होतं काय माहिती, एवढा रडत होता की काहीच करू द्यायचा नाही. मी तर आधी म्हणजे तयारी वगैरे केली आणि बांगड्या वगैरे घालायला घेतल्या. तर मग म्हटलं त्याला घेतल्यानंतर म्हटलं याला टुचिंग वगैरे, तर पूर्ण फोटो, पूर्ण व्हिडिओ माझ्या बिन बांगड्याचाच गेला. माझ्या हातामध्ये बांगड्याच नव्हत्या. आणि म्हटलं जाऊ दे आता, काय सगळ्यांनाच माहिती आहे लहान बाळ आहे, त्याच्यामुळे मग मी काही घातलेच नाही. कारण कसं तो आधीच रडत होता आणि म्हटलं अजून टुचल्या वगैरे तर जास्त रडेन, त्याच्यामुळे मग मी घातल्याच नव्हत्या. आणि इथं असं होतं घाई गडबडमध्ये काम करायला गेलं की मग काही ना काही काम वाढतं. इथं बोललं इथल्या इथं बसेल असल्यानंतर पण माझ्याकडनं ते वाटीतले बिस्किट सांडून गेले होते. आणि सोनू बघा तो पण म्हणजे झोपतच नाही, काय करा काही समजतच नाही. आणि जे हळदी कुंकाला द्यायला मी वाण आणलं होतं, ते मी हळदी कुंकाचे करंडे आणले होते, खूप छान होते, वेगवेगळ्या डिझाईन मध्ये होते.
पण तुम्हाला सर्वांना दाखवायचंच राहून गेलं, कारण एवढी गडबड झाली होती. कारण मी जेव्हा बायकांना बोलवायला गेली 3 वाजता आणि 4चा टाईम दिला होता, तेव्हा एका मावशीने बसवून घेतलं. म्हणे, "बस," म्हणे, "बस, बस." चहा वगैरे केला आणि त्यांचं घर वगैरे दाखवलं. त्याच्यामुळे तिथंच माझा अर्धा तास चालला गेला. आणि सोनू झोपेल होता तेवढ्या टाईमामध्ये. मग तो पण उठून गेला. मुली मला बोलवायला आल्या होत्या तिथं, की "चल," म्हणून भाऊ उठला. तेव्हा मग मी घरी आले. कारण त्या मावशी पण सोडतच नव्हत्या. कसं आहे, आपण बाहेर जास्त निघत नाही आणि एखाद्या वेळेस पण कोणाच्या घरी गेलं तर मग कोणी कसं चहा-पाणी केल्याशिवाय काही पाठवत नाही. त्याच्यामुळे भरपूर उशीर होऊन गेला होता. आणि मग असं डेकोरेशन करायला घेतलं. हे मोठाले चॉकलेट आणले होते मुलांना द्यायला हातामध्ये मी. म्हटलं असं वेगळं काहीतरी सजवू गड्या. पण तिथं डेकोरेशन करायला गेले तर तिथं समजलं, की आपल्याला मोठं जे टाकायचं आहे त्याच्या अंगावरती ते मधामध्ये ठेवायचं आहे. मग हे कुठं ठेवायचं? त्याच्यामुळे मग थोडं कन्फ्युजन झालं होतं. मग इथं मी साधं सिंपलच जे झेंडूचे फुलं होते ते म्हणजे बारीक असे चिरायला पण वेळ नाही भेटला. फक्त मुलींनी कुस्करून ठेवले होते. म्हटलं जाऊ दे आता असंच करते. व्हाईट वेगळे होते आणि हे झेंडूचे वेगळे होते. मग असं साधं सिंपलच पाट वगैरे ठेवला. त्याच्यावरती एक चादर टाकली आणि आजूबाजूनं पूर्ण असं फुलांचं करून घेतलं. पण एकदम मस्त दिसत होतं. सर्वांना खूपच आवडलं होतं आणि हे जे पोस्टर आहे ना, चादर मकर संक्रांतीची, हे तर खूपच आवडली सर्वांना. एकदम मस्त आहे आणि क्वालिटी पण एकच नंबर आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटीमध्ये आहे पूर्ण. जसं तुम्ही बर्थडेला वगैरे वेगवेगळ्या फंक्शनसाठी पण घेऊ शकता. तर वेगवेगळ्या फंक्शनसाठी अवेलेबल आहे आणि जास्त महाग पण नाही आणि क्वालिटी पण खूपच छान आहे. आणि आपला डबल टेप असतो त्यानंच ते चिटकून जातं, पडत वगैरे पण नाही. म्हणजे आम्ही आधी चिटकवलं आणि वरती झालं होतं जास्त, मग परत काढली, परत खाली चिटकवली. पण ते टेप वगैरे निघतच नव्हते. कसं तरी म्हणजे काढले आम्ही आणि परत खाली चिटकवली. आणि ते पूर्ण शूट करायचंच राहून गेलं. कारण घरामध्ये त्यांचा मोबाईल आहे, पण त्यांच्या मोबाईलवरती त्यांचे कामाचेच फोन वगैरे चालूच असतात सुट्टीच्या दिवशी पण. मग त्याच्यामुळे त्यांच्या मोबाईलमध्ये शूट करणं काही होत नाही. आणि त्यांचा मोबाईल आमच्या कामात पण पडत नाही. मग माझा जो मोबाईल आहे तो या मुली याला खेळवत होत्या, तर मग याला आहे ना गाणं लावता, कार्टूनचं गाणं आणि त्याच्यावरती डान्स करता. तर मग तो मस्त पाहतो. त्याच्यामुळे माझा मोबाईल पण अटकून राहतो. तर मग शूट करायला वेळच नाही भेटत आणि तो खेळत होता त्या वेळेमध्ये आम्ही ना हे पूर्ण खाली चादरी टाकून घेतल्या, काही ते डेकोरेशन करून घेतलं होतं असं थोडंफार. आणि मग नंतर त्याला झोपी लावलं. झोपेतून उठला. मग तेव्हा त्याचे पप्पा त्याला घेऊन फिरत होते, कारण तो राहतच नव्हता. मग त्याला असं सांभाळायला असलं, की तेव्हा तो राहतो. मग एक जण त्याला सांभाळायला पाहिजे. आता मला टेन्शन पडलं होतं, की बायका घरात आल्यानंतर म्हणजे कसं काय होणार आहे, तो रडला वगैरे नाही पाहिजे. आणि असं झालं मग आमचं डेकोरेशन. कसं आहे फायनल नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, एक अगदी कमेंट पण करत जा प्लीज आणि मला सपोर्ट करा. नवीन चॅनल आहे त्याच्यामुळे. मग इथं दीदीची लवकर तयारी करून घेतली. कशी दिसते सांगा नक्की कमेंटमध्ये. हा ड्रेस, ज्वेलरी सगळं मी ऑनलाईनच घेतलं होतं. कारण कुठं आपल्याला घरी बनवायला टाईम आहे. जेव्हा सोनू नव्हता, तेव्हा मी घरीच बनवायची आणि मागच्या वर्षी तर झालंच नाही बनवणं. कारण मागच्या वर्षी मी प्रेग्नंट होती आणि खूप त्रास होत होता. म्हणजे उलट्या वगैरेचा, अशक्तपणा खूपच होता. त्याच्यामुळे मागच्या वर्षी करणं जमलंच नाही. शेवटपर्यंत मी म्हटलं, की करेन, करेन. हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पण करायचा होता आणि अन्वीचं बोरन्हाण पण करायचं होतं, पण जमलंच नाही. आणि त्याच्या मागच्या वर्षी जेव्हा मी आम्ही पण बोलवलेला तयारी होतो करून ते घेतली आणि घरी बांगड्या तिकडे राहिल्या होत्या. गावाकडे मग तेव्हा बांगड्या केलं घालून होतं. घेतल्या तर मी आणि बायका घरीच पण येऊन ज्वेलरी बसल्या होत्या. बनवली म्हटलं होती. पटापट ती पण सोनू होती, खेळतोय, पण म्हटलं तोपर्यंत मग त्याच्यावरती त्यांना कसे हळदी फोटो कुंकू वगैरे देऊन काढले, देते आणि त्याच्यामुळे त्यांची ओटी नवीन भरून बनवू घेते. म्हटलं काहीतरी. आणि मग मोबाईल पकडायला पण कोणी नव्हतं, कारण जान्हवीचे मैत्रिणी आणि त्यांच्या मम्मी पण येणार होत्या. तर ती त्यांनाच फोन करत होती आणि तिकडेच बिझी होती. तर तिनं ते शूटच नाही केलं वाण वगैरे देताना. फक्त हळदी-कुंकू लावताना शूट केलं होतं. मग इथं मी ऑप्शनचं ताट वगैरे पण रेडी करून घेतलं आणि बघा ज्वेलरी घालायला पण वेळ नाही, तर मी घाईघाईमध्ये तिथंच किचनमध्ये घातली. आणि हे साडी पण मी 2-3 वर्ष झाली ऑनलाईनच घेतली आहे. बहुतेक 200 का ₹250लाच आहे. खूप छान क्वालिटीमध्ये आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण आहे. आणि मग आता डिलिव्हरीच्यानं मला एक पण ब्लाउज होत नाही. याच्यावरचा ब्लाउज पण मी शिवलेला आहे, पण होतच नाही. त्याच्यामुळे हळदी-कुंकू मग लावून घेतलं हे आणि ओटी ऑनलाईनच घेतलं. भरली. ओटी पण भरली. तोपर्यंत मग बाकीच्या बायका पण येऊन बसल्या होत्या. कारण कॉलनीतल्याच होत्या आणि एक माझी मैत्रीण होती, ती थोडी लांब राहत होती आणि जान्हवीच्या मैत्रिणीच्या मम्मी होत्या, त्या पण येणार होत्या बाकीच्या. मग कोणी केव्हा आलं. कॉलनीतल्या आधीच येऊन गेल्या होत्या. म्हणजे जवळ असल्यामुळे कसं लवकर येऊन जातात त्याच्यामुळे. आणि मग असं झालं, की काल आमचा विषय असा निघाला होता, की मी माझ्या मुलीला म्हटलं, की "आमच्या वेळेस तर असं काहीच नव्हतं बाई, बोरन्हाण वगैरे आमच्या वेळेस नव्हतं."
आणि आत्ताच निघाला आहे मोबाईलच्या नंतर जास्त निघाला आहे. तर ती काय मला बोलली म्हणे, "मग तुम्ही तुमचं करत नव्हते म्हणे मम्मी. मग तुम्ही लय गरीब होते म्हणे, म्हणून तुमचं करत नव्हते." म्हटलं, "मग तू काय लय पैशावाली आहे का?" तर म्हणे, "नाही, माझे पप्पा मग ऑफिसला जाताना, पैसे कमवताना म्हणून आमचं करणार आहे" म्हणे. मग मला लय हसायला आलं. मग माझी मैत्रीण पण आली होती. ती पण म्हणे, की "जाऊ दे मग आता हाय वेळ तर घ्या" म्हणे करून. मग आमचं पण करून घेतलं. मोठ्या मुलीच्या वेळेस पण काहीच नव्हतं. म्हणजे तेव्हा तर माझ्याकडे मोबाईल पण नव्हता आणि तिचे लहानपणीचे फोटो वगैरे व्हिडिओ काहीच नाही आहे. जे आम्ही स्टुडिओमध्ये फोटो काढले होते तेच आहे. मग यांनी सर्वांनी कॉलनीतल्या बायकांनी अजून आधीला पण बघितलं नव्हतं. म्हणजे त्यांना असं वाटायचं, की बुवा हे बोलवतील आम्हाला बारादी वगैरे करतील तर. पण आम्ही दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी गेलो होतो, त्याच्यामुळे तिकडेच बारादी केली. मग यांनी कोणीच त्याला बघितलं नव्हतं. मग त्याला रेडी केलं, घरचेच कपडे घातले होते कारण तो खूपच रडत होता. ते शर्ट जातच नव्हतं, त्याच्या अंगामध्ये फिट झालं होतं त्याच्यामुळे मग घरचेच कपडे घालून घेतले. आणि मावशीच्या मांडीवर मस्त असं बघत होता आणि बोललं तर मस्त हसत होता, पंखा पाहत होता, असं करत होता व्यवस्थित आणि एवढं गरम होत होता मला धावपळ केल्यानंतर खूपच गरम होत होतं. मग आज फर्स्ट टाईम पंखा पण लावला होता आम्ही कारण खूपच गरम होत होतं. कारण एवढी धावपळ करायची सवय नाही त्याच्यामुळे आणि खूपच घाई-घाईमध्ये झालं होतं. तरी पण मी माहिती का 2 वाजायची तयारीला लागली होती. तरी पण कसा जो वेळ व्हायचा तो होऊनच जातो आणि मग थोडेफार फोटोज काढले होते आणि ते फोटोज तुमच्यासोबत शेअर करते आहे. कारण व्हिडिओ तर झालेच नाही. मग दीदीला बसवलं होतं अन्वीला आधी आणि मग आम्ही माझी मैत्रीण आली तोपर्यंत मग त्याला ज्वेलरी घालू म्हटलं हलव्याची, पण त्याच्या डोक्याला आहे ना टोपच बसत नव्हता. म्हणजे ते आहे ना निघूनच जायचा, निघूनच जायचा. आधीच त्याच्या डोक्याला केस नाहीये त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे असे साधे सिंपलच फोटो काढू. कारण की त्याच्या डोक्याला बसतच नव्हता. तो निघून जात होता. आम्ही 3-4 वेळेस बघितलं, पण मग बसत नव्हता. म्हटलं जाऊ दे, काही परेशान करायची गरज नाही, कारण तो नंतर मग अजून रडायला लागेल त्याच्यामुळे. मग आणि बाजूबंद पण एकच बांधला, दुसरा बांधायला वेळ पण नाही आणि कोणाला आठवण पण नाही. त्याची ज्वेलरी म्हणजे काही कामातच नाही पडली. आम्ही घेतली होती पण. पण अन्वीची खूपच छान दिसत होती आणि तिच्या अंगावर एकदम मस्त दिसत होती. मग सगळ्या बायका बोलल्या, की "तिच्या मांडीवर बसव" म्हणे, पण माझा जीव घाबरत होता. कारण तो आहे ना एवढा वय-वय करतो, की एका ठिकाणी बसत नाही. म्हटलं त्यानं कधी खाली पाय हे केला आणि वरती कधी सरकला तर ही त्याला सोडून ना दे, म्हणून मी तिथंच बसली होती. मग शेजारच्या मावशी बोलल्या, की म्हणे, "लवकर तू पटापट त्याचं औक्षण करून घे" म्हणे. मग तिच्या पप्पांना पटापट तेवढ्यामध्ये फोटो काढले. तर दोघं बहीण-भावाचे फोटो एवढे मस्त आले ना, एकच नंबर आले, मस्त आले फोटो. मग त्याचं पटकन औक्षण करून घेतलं. अन्वीचं पण केलं. मग बाकीच्या बायकांनी पण 5 बायकांनी तिचं करून घेतलंय. तोपर्यंत मी त्याला उचलून घेतलं होतं. कारण म्हटलं त्याला कसं ठेवलं तर मग अजून हा पडून वगैरे नाही जायचा. मग मी त्याला घेऊन बसले आणि त्याचं बोरन्हाण करून घेतलं. पण तो एवढा रडायला लागला, त्याला असं वाटलं की काय करत आहे, काय नाही. मग अन्वीला बसवलं. मग अन्वीचं पहिले आम्ही दोघांनी करून घेतलं. आम्ही दोघांनी करून घेतलं, फोटो वगैरे काढून घेतले. मग सर्वांनी केलं कारण या केव्हाच्या आल्या होत्या शेजारच्या बायका, अर्धा 1 तास झाला होता त्याच्यामुळे. मग त्यांना घरी जायचं होतं आणि संध्याकाळचा टाईम होता. म्हणजे 4 वाजायचे येऊन 5-6 वाजले होते माहिती का. आणि मग सर्वांनी पटापट तिचं पण करून घेतलं आणि आमच्या आधीच्या हातामध्ये सर्वांनी पैसे दिले कारण त्यांना बघायचं बाकी होतं त्याच्यामुळे. सर्वांनी ₹100-100 त्याच्या हातामध्ये दिले. आणि ही माझी मैत्रीण आहे. तुम्ही तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल फॉलो हिला. करा ही आणि लाईक जळगावमध्येच करा. राहते, चला मग बोदवडकडचीच बाय. आहे.